नमस्कार, आपण पाहत आहात वेबी न्यूज. आता आपण आहोत जुनी नगरपालिका या ठिकाणी. आता इथं इतकी भयंकर परिस्थिती आहे. इथं पार्किंग नसताना सुद्धा असंख्य लोक येतात, इथं गाड्या लावतात. स्थानिक लोकांना अक्षरशः याचा इतका उपद्व्याप व्हायला लागलाय. कोणालाही कोणाचा मेळ नाहीये. स्थानिक प्रशासन यात लक्ष घालायला तयार नाहीयेत. आपण आता पाहू शकता इथं जे गाड्या लागलेल्या आहेत त्या गाडीवाल्यांना आपण एक 2 मिनिटं विचारूया. तुम्ही हे जे इथं गाडी लावलेली तुम्ही कोणाची परमिशन वगैरे घेतलेली आहे का? नाही मंदिराच्या समोर लावली. कोणतं मंदिर आहे? त्यांनी तुम्हाला परमिशन दिली का? तुम्हाला नगरपालिकेचं वगैरे काय तुम्हाला पार्किंग वगैरे काय मिळालं नाही का तुम्हाला? तर आपण कुठून आलाय सर? तर आपली गाडी वगैरे नगरपालिकेकडून आपल्याला असं कुठली पार्किंगची सोय वगैरे मिळाली आहे का? नाही. तुम्ही आता गाडी कुठे लावली? गाडी लावली झाडाखाली. झाडाखाली लावली. तुमच्याकडनं काय नगरपालिकेकडनं काय घेतलं नाही किंवा? नाही काय नाही. पण तुम्हाला इथे कोणी स्थानिक लोकांनी अडवलं नाही का गाडी लावायला? नाही कुठे. ठीक आहे. इथं आता गाडी घेऊन आलेत जवळजवळ 15 ते 20 लोक ह्या गाडीमध्ये आहेत. यांना कसं जावं, काय करावं हे सुद्धा माहित नाही. आता ते स्वतःहून म्हणतात की आम्हालाही माहित नाही तिथं पार्किंग आहे का नाही. म्हटल्यानंतर हा रोड इतका छोटा आहे, तिथून गाडी परत येणं सुद्धा मुश्किल आहे. नको काय बंद करा. पण आता इथं ज्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत त्याच्या तुम्हाला काही त्रास होतोय का? त्रास होते. जाण्या येण्याचा गाडी जात नाही, कुठली गाडी येत नाही, गाडी ट्रॅफिक जाम होतंय. तुम्ही स्थानिक प्रशासनालाही कळवलं होतं का? नाही कळलं नाही. मग तुम्हाला त्रास पण होतोय म्हणताय, पण तुम्ही कळवलं नाही पण म्हणताय. त्रास होता तर वारकरी आता काय कळवायचं आपण, त्यांच्या पुढे काय करू शकतो यार. बरं ठीक. राहिलं कुठे? गोविंदपुरा. बरं आता इथं ज्या गाड्या लागलेल्या आहेत, जो स्थानिक लोकांना त्रास होतोय त्याबद्दल काय मत आहे? आता काय आता लोकांना म्हणजे पार्किंग तर सोय तर नाही. मग आता जे ते येते ते इथेच लावून जाते गाडी. तर स्थानिक लोकांना याचा काय त्रास? आता काय न इलाज आहे म्हणून आपलं सण करून घेते. आता ही समजे नगरपालिकेला कळलं पाहिजे की कुठं पार्किंग करावं, गाड्या आत कधी सोडावा, कोणत्या टायमाला, एका 10 म्हणा 10 म्हणा, गाड्या समजा बाहेर राहिल्या पाहिजे. तरच ती सर्व वारकरी मन मोकळ्यानं फिरते. चैतन्य महाराजांचं मठ आहे, त्या चैतन्य महाराजांच्या मठापाशी आलोय. त्यांनी सुद्धा इथं 1-2 मिनिटं दाखवा तुम्ही. इथं वाहने लावू नका म्हणून सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा इथं वाहनं लावली जातात. लोकांना अक्षरशः इथे त्रास होतो, ह्याचा कोणीही विचार करत नाहीये. आपल्या बरोबर आहेत चैतन्य महाराज मठामधले मॅनेजर आहेत, तर आपण त्यांना विचारूया. दादा, तुमच्या इथे गाड्या लागतात, तुम्ही काय लक्ष देताय का नाही? तुम्ही सांगतो आम्ही गाड्या लावू नका. ते म्हणजे तुमची जागा आहे का महानगरपालिकेची? एक कोण आमची हात बाई. तर महानगरपालिकेचं तुम्हाला कधी काय इकडे काय सांगण्यात आलंय का की बाबा इथे गाड्या लागतायत की तुम्ही थोडं सांभाळून घ्या वगैरे, असं काय नाही सांगितलं कोणी लोकांना. तर तुमच्या मठामध्ये जे गाड्या आलेल्या आहेत ते तुम्ही इथं लावता का बाहेर पार्किंग मध्ये लावता? आमच्या मोठ्या गाड्या सर्व बाहेर असतात. बरं. आपली जेवढी जागा आहे तेवढी आधी. दादा, तुम्ही तिथं वाहने लावू नका म्हणून सांगितलं, लोक लावतात का गाड्या? ऐकते नाही. तुमची जागा आहे का? महानगरपालिकेची जागा आहे. काय बोलायचं त्यांना? पण नगरपालिकेला ह्याबद्दल तुम्ही काही एखादं पत्र किंवा साहेबांना वगैरे भेटायला वगैरे कधी गेला होता? तिथपर्यंत गेलोच नाही. काय करायचं जाऊन? तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला कुठली मदत होणार नाही, असं वाटतंय का तुम्हाला? मदतीचा प्रश्न आहे. आम्हाला मी एकटा असल्यामुळे मी पुढे जाऊ शकतो. सगळ्यांना सांगतात पण कोण ऐकायला तयार नाहीये. आणि इथं स्थानिक प्रशासन जे आहे ते अक्षरशः म्हणजे झोपेचं सोंग घेत आहे का काय हेच समजत नाहीये. आज इतकी वाईट अवस्था आहे की गाड्या यायला जायला जागा नाही, माणसांना जायला. स्थानिक प्रशासन हे झोपेचं सोंग घेत आहे. आज स्थानिक प्रशासनाने सुद्धा इथे लक्ष देणं गरजेचं आहे. आज रहिवासी इथे लोक आहेत, पण त्या रहिवाशांना सुद्धा कोणी विचारत नाहीत. त्यांना जर विचारायला गेलं तर ते म्हणतात आम्हाला दमदाट्या होत्यात. तर कुठेतरी स्थानिक प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावं आणि इथली जी अवस्था आहे, ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे प्रमाण कमी करून जिथं पार्किंगची सोय आहे तिथं त्यांची सोय. आपण पाहत आहात वेबी न्यूज, पंढरपूर.